नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आमच्या एज्युकेशनल न्यूज या यूट्यूब चॅनलवर। तर मित्रांनो, मेडिक्लेम आणि हेल्थ इन्शुरन्समधील फरक जाणून घ्या, जो विमा कंपनी तुम्हाला सांगत नाही। याबद्दल आपण सविस्तर माहिती पाहूयात। त्याचबरोबर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा व व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर नक्की करा व अशाच प्रकारच्या नवनवीन व्हिडिओसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका। चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूयात। तर यामध्ये बहुतेक लोक मेडिक्लेम पॉलिसी आणि आरोग्य विमा समान मानतात, तथापि दोघांमध्ये बरेच फरक आहेत। जेव्हा तुम्ही सर्व खर्चासाठी बिलासह पैशाचा दावा करण्यासाठी जाता तेव्हा समस्या येते। तेथे गेल्यावर त्यांनी मेडिक्लेम घेतले होते आणि रुग्णालयात दाखल करताना झालेला खर्चच त्यांना परत मिळणार असल्याचे कळते। त्यामुळे पॉलिसी खरेदी करताना काळजी घेणे आवश्यक आहे। मेडिक्लेम म्हणजे काय? मेडिक्लेम पॉलिसी ही एक आरोग्य पॉलिसी आहे जी कोणत्याही आरोग्य आणीबाणीच्या परिस्थितीत तुमच्या वैद्यकीय खर्चाची काळजी घेते। यामध्ये विमा कंपनी अपघात किंवा आजारपणात हॉस्पिटलमध्ये दाखल झाल्यामुळे इन पेशंट कव्हर, डे केअर, उपचार इत्यादींचा खर्च उचलते। यामध्ये तुमच्या हॉस्पिटलायझेशनच्या खर्चासह हॉस्पिटलायझेशन दरम्यान कोणत्याही आजाराच्या उपचारांवर झालेल्या खर्चाचा समावेश होतो। तुमच्याकडे हा मेडिक्लेम असल्यास तुम्ही तुमची बिले विमा कंपनीकडे खर्चाची भरपाई करण्यासाठी सबमिट करू शकता किंवा तुम्ही मेडिक्लेम पॉलिसीमध्ये कॅशलेसचा पर्याय निवडू शकता, ज्यामुळे विमा कंपनी आणि हॉस्पिटलचे कर्मचारी बिले भरण्यासाठी जबाबदार आहेत। आरोग्य विमा म्हणजे काय? आरोग्य विमामध्ये वैद्यकीय आणि शस्त्रक्रिया या दोन्ही गोष्टींचा समावेश होतो। यासोबतच आरोग्य विमामध्ये कॅशलेस उपचाराची सुविधाही उपलब्ध आहे। तुम्ही आजारी असताना हॉस्पिटलायझेशन आणि औषधांचा खर्च स्वतःच्या खिशातून उचलावा लागणार नाही। तुमच्या पॉलिसीनुसार हा संपूर्ण खर्च विमा कंपनी उचलेल। पॉलिसीधारक आजारी पडल्यावर किंवा अपघातामुळे हॉस्पिटलमध्ये दाखल झाल्यावर होणारा मोठा खर्च उचलण्याची ही विमा कंपनीची हमी आहे। मेडिक्लेम आणि हेल्थ इन्शुरन्समधील फरक। 1. रुग्णालयात दाखल होण्यापूर्वीचा आणि नंतरचा खर्च। मेडिक्लेम पॉलिसी हॉस्पिटलमध्ये दाखल होईपर्यंत सर्व खर्च कव्हर करते। या पॉलिसीमध्ये विशिष्ट रोगांच्या उपचारांचा मर्यादेपर्यंत समावेश होतो। दुसरीकडे आरोग्य विमा पॉलिसी जवळजवळ सर्व रोगांच्या उपचारांचा खर्च कव्हर करते। यामध्ये हॉस्पिटलायझेशनच्या आधी आणि नंतर अनेक दिवसांचा खर्च समाविष्ट आहे, जसे की निदान, डॉक्टर सल्ला शुल्क इत्यादी खर्च मेडिक्लेममध्ये समाविष्ट नाहीत। 2. आजारपणासाठी वर येणे किंवा झाकणे। वैद्यकीय विम्यांमध्ये पॉलिसीधारक त्यांच्या गरजेनुसार विशिष्ट रोगासाठी स्वतंत्र अँड ऑन किंवा कव्हर जोडू शकतात। उदाहरणार्थ, एखाद्या गंभीर आजारासाठी, गर्भधारणेसाठी, कर्करोगासाठी। त्याच वेळी मेडिक्लेममध्ये असे कोणतेही कव्हर वेगळे जोडले जाऊ शकत नाही। 3. विमा मर्यादा। मेडिक्लेममध्ये हॉस्पिटलायझेशनचा खर्च 5 लाखांपेक्षा जास्त असू शकत नाही आणि त्याच्या उपचाराचा खर्च मर्यादित आहे। आरोग्य विम्याचे संरक्षण हे वय, ठिकाण आणि घरातील सदस्यांच्या संख्येवर अवलंबून असते। 4. प्रीमियम। जर तुम्हाला कमी प्रीमियम भरायचा असेल किंवा अल्प कालावधीसाठी आरोग्य योजना घ्यायची असेल किंवा आपत्कालीन परिस्थितीत आरोग्य योजना हवी असेल तर यासाठी मेडिक्लेम हा एक चांगला पर्याय आहे, कारण आरोग्य विमा तुम्हाला अधिक सेवा देतो म्हणून त्याचे प्रीमियम महाग आहेत। तर मित्रांनो, हीच माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून द्यायची होती। अशाच प्रकारच्या नवनवीन व्हिडिओसाठी लगेचच आमच्या चॅनलला सबस्क्राइब करून या व्हिडिओला लाईक आणि शेअर करा। चला तर मग पुन्हा भेटूयात पुढील व्हिडिओमध्ये। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र।